सो द कंडक्शन मेथड है ना, आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. व्हॉट इज अ कंडक्शन मेथड, ज्यामध्ये हीट ट्रान्सफर होते ड्यू टू द कोलिजन ऑफ मॉलिक्यूल किंवा मॉलिक्युलर कोलिजन मुळे त्या ठिकाणी या मेथड मध्ये किंवा कंडक्शन मध्ये हीट काय होते, ट्रान्सफर होते. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आता त्यामध्ये दोन स्टेजेस आहेत. एक व्हेरिएबल स्टेज आहे आणि दुसरी जी स्टेज आहे दॅट इज स्टडी स्टेट. त्यामध्ये काय होतं की प्रत्येक पॉइंटचं टेम्परेचर टाइम जरी बदलला तर टेम्परेचर बदलत नाही. हा, पण मात्र यांचं त्या ठिकाणी समजा हा रॉड आहे आणि आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की इथलं टेम्परेचर स्टडी स्टेट मध्ये इथलं 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 समजा T1 असेल, T2 असेल, T3 असेल, T4 असेल आणि T5 असेल. तर सगळ्यात जास्त कोण असणार? T1 दुसरा, T2 तिसरा, T3, T4 आणि T5. म्हणजे हे टेम्परेचर कमी 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 होत चाललं T5. ओके. हीट ट्रान्सफर कोणाकडून कोणाकडे होते? तर या T1 कडून कोणाकडे होते? T2 कडे. म्हणजे जास्त टेम्परेचर कडून हीट कोणाकडे ट्रान्सफर होते? कमी टेम्परेचर कडे हीट ट्रान्सफर होते. लक्षात घ्या सगळ्यांच्या. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आणि यांची हीट वेळेनुसार बदलत. यांचं टेम्परेचर इसका जो टेम्परेचर है, इसका जो टेम्परेचर है, अगर टाइम भी बदला तो भी इसका टेम्परेचर बदलता नहीं है. उसका टेम्परेचर क्या रहता है? स्टडी रहता है, फिक्स रहता है. T1 हो या T2 हो या T3 हो या T4 हो. हाँ, मगर इसका जो डिस्टेंस है यहां से स्टार्टिंग पॉइंट से, सो जैसे जैसे डिस्टेंस बदलता है वैसे वैसे उसका टेम्परेचर बदलता है. दैट इज इट इज अ वेरिएबल विथ एक्स बट नॉट वेरिएबल टू द टी. ओके. जैसे जैसे उसका क्या बदलता है? डिस्टेंस बदलता है. ठीक है. यानी विथ चेंज एक्स इट्स टेम्परेचर चेंजेस. Okay. So the heat is transferred from higher temperature to lower temperature. Okay. है ना? Heat is transferred from higher temperature to lower temperature. है ना? ज्यादा टेम्परेचर से कम टेम्परेचर तरफ हीट क्या होती है? फ्लो होती है. ठीक है. सो ये क्या हुआ? कंडक्शन मेथड से हीट कैसी ट्रांसफर होती है, यानी हीट यहां से यहां तक ऐसी ट्रांसफर होती है. और जो इसका हीट फ्लो है, रेट ऑफ हीट फ्लो है, वो कैसा होता है? कांस्टेंट होता है. वो कैसा होता है? कांस्टेंट होता है. यानी दिस रेट ऑफ हीट फ्लो called as heat current. है ना? Rate of heat flow, we can say the rate of heat flow. Called as heat current. उसको हम क्या बोलते हैं? हीट करंट बोलते हैं. है ना? इसका मतलब क्या होता है? किसी भी क्रॉस सेक्शन एरिया में स्टडी स्टेज अगर हो, किसी भी क्रॉस सेक्शन एरिया में जो हीट फ्लो होती है उसका जो रेट होता है उसे हम एच कहते हैं. और किसी भी क्रॉस सेक्शन एरिया से फ्लो होने वाली हीट यानी रेट ऑफ हीट वो कैसी होती है? कांस्टेंट होती है. और उसे हम हीट करंट कहते हैं. उसे हम क्या कहते हैं? हीट करंट कहते हैं. यानी वी कैन राइट लाइक दिस, एच इज इक्वल टू क्यू अपॉन टी. दिस इज नथिंग बट द हीट करंट. दिस इज नथिंग बट हीट करंट. गेट इट? ठीक है. समझ में आया आपको? व्हाट इज दिस हीट करंट? है तो किसी भी क्रॉस सेक्शन से इन स्टडी स्टेट, इन स्टडी स्टेट वी कैन से इन स्टडी स्टेट, राइट? In a steady state, the heat current in any cross section area is a constant. In steady state, heat current in any cross section area
with constant. That's it. And it is a very important statement about the heat transmission in a conduction method. ठीक है, अब हम उसका मैथमेटिकल फॉर्मूला डिराइव करेंगे यूजिंग दिस फॉर्मूला. ओके, सो वी कैन टेक इट्स स्क्रीनशॉट. ठीक है, तो चलो अब हम हीट ट्रांसफर में जो कंडक्शन मेथड है उसमें से हम जो स्टेज पढ़ रहे हैं वो है स्टडी स्टेज, है ना. और उस स्टडी स्टेज में जो मैथमेटिकल फॉर्मूला अपने को डिराइव करना है वो आज अपन देखेंगे. ओके, सो डेरिवेशन और वी कैन से द रेट ऑफ ट्रांसफर ऑफ heat and we can say the temperature gradient. Okay, so what is this temperature gradient? So पहले हम ये देखेंगे कि टेम्परेचर ग्रेडियंट अपन किसको बोलते हैं. टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट यानी वी कैन से इनडायरेक्टली दिस ग्रेडियंट यानी स्लोप, ग्रेडियंट यानी स्लोप, ग्रेडियंट यानी स्लोप. जैसे कि जैसे जैसे हम आगे जाएंगे वैसे वैसे जो रेट ऑफ टेम्परेचर है, जो डिफरेंस है, इसमें जो डिफरेंस है सपोज वी कैन से dx, और इसका टेम्परेचर जो डिफरेंस है, इसका टेम्परेचर सपोज T1 और इसका यहाँ इस क्रॉस सेक्शन एरिया का टेम्परेचर है, इस क्रॉस सेक्शन एरिया का टेम्परेचर T1 है और इसका हम बोलेंगे T2 है. तो दोनों का जो डिफरेंस है उसे हम लिख लेंगे ऐसे डेल्टा T, है ना. जैसे जैसे ये x बढ़ेगा वैसे ही ये टेम्परेचर डिफरेंस बढ़ेगा. और अपन और क्या बोलेंगे, यहाँ का जो टेम्परेचर है जैसा जैसा डिस्टेंस बढ़ेगा वैसा आगे जाके अपन क्या बोल सकते हैं कि टेम्परेचर कम हो रहा है या बढ़ रहा है, कुछ भी बोलेंगे. ओके, अपन कंसीडर करेंगे कि टेम्परेचर कम कम होते जा रहा है. तो जैसा डिस्टेंस बढ़ेगा वैसा जो टेम्परेचर डिफरेंस है वो बढ़ेगा और इसका जो हर एक पॉइंट का जो टेम्परेचर है वो कम कम होते जाएगा, कम कम होते जाएगा. सो इसका मतलब क्या होता है कि अगर अपन इसका ग्राफ या इसका कर्व हम निकालेंगे, है ना, और उसका जो स्लोप आएगा उसे हम कहेंगे टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, उसको हम कहेंगे टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, सो सी लाइक दिस, हियर अपन आप सपोज द टेम्परेचर रखेंगे और यहाँ पर डिस्टेंस रखेंगे. तो क्या हो सकता है कि इसका टेम्परेचर बढ़ा है, अपन लिखेंगे इसका टेम्परेचर ये है, तब डिस्टेंस क्या था 0. अगर डिस्टेंस बढ़ा तो इस समय उसका टेम्परेचर क्या होगा, सपोज इतना है तो ऐसा आएगा, है ना. आगे जाके अपन क्या आगे ना अपन जब डिस्टेंस बढ़ाएंगे जैसा ही डिस्टेंस बढ़ेगा वैसा ही उसका टेम्परेचर इधर सपोज ए क्रॉस सेक्शन एरिया से बी क्रॉस सेक्शन एरिया तक, ए से बी तक हम जैसे जैसे जाएंगे आगे बढ़ते जाएंगे, यानी इसका जो डिस्टेंस है यहाँ से वो बढ़ता जाएगा. जैसा डिस्टेंस बढ़ेगा वैसा ही जो टेम्परेचर है हर एक पॉइंट का वो क्या होता जाएगा, कम कम होता जाएगा. सो देखिए अगर डिस्टेंस अपन 0 से स्टार्ट किया बढ़ने, तो बढ़ता 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 अपन यहाँ तक आए और इस पॉइंट से अपन ने देखा तो टेम्परेचर कम होता दिखा, है ना. तो टेम्परेचर कम होता दिखा, यानी इसका मतलब क्या होता है, अगर ये जो पॉइंट है हम अब सब पॉइंट ये कनेक्ट करेंगे, है ना, तो टेम्परेचर कम कम होता जाएगा. हाँ, तो ये जो अपन ऐसे कनेक्ट करेंगे, सो ये जो कर्व है और इसका ग्राफ अपन कैसे निकालेंगे. तो अगेन सपोज देखो इसका ग्राफ अपन को निकालना है इसका, तो अपन क्या लेंगे मालूम है, तो अपन लेंगे ये y और ये लेंगे x. तो ये डिफरेंस निकालना है इसलिए अपन लेंगे डेल्टा x और dy और इसका लेंगे dx. सो जब अपन स्लोप निकालेंगे या ग्रेडियंट निकालेंगे तो क्या आ सकता है, dy बाय dx. थोड़ा थोड़ा तो आएगा ना समझ में. ओके, dy बाय dx. सो जैसे जैसे अपन देखिए क्या होगा, ये दो पॉइंट का डिफरेंस, ये दो पॉइंट का डिफरेंस यानी y2 माइनस अपन बोल सकते हैं y1. सो इसका जो डिफरेंस है उसे कहते हैं
dy, और कुछ लोग डेल्टा वाई भी लिख सकते हैं और डेल्टा एक्स लिख सकते हैं, ठीक है। सो जो दिस वाई एक्सिस पे अपन ने टेम्परेचर लिया, तो इंस्टेड ऑफ दिस वाई वी कैन टेक केयर, इसके जगह अपन टेम्परेचर चेंज लिखेंगे डेल्टा टी, और इसके जगह एक्स है, अपन इस एक्सिस पे एक्स ही लिया, यानी डिस्टेंस दैट इज डेल्टा एक्स, और डी टी अपॉन डी एक्स ऐसा अपन लिखेंगे, और उसको अपन कहेंगे, यहाँ पे टेम्परेचर है इसलिए अपन कहेंगे टेम्परेचर ग्रेडियंट। क्या कहेंगे? टेम्परेचर ग्रेडियंट। इजी है ना? ग्रेडियंट माने स्लोप, ग्रेडियंट माने स्लोप है ना, जी माने जीनियस, वैसे ग्रेडियंट माने है ना स्लोप। लक्षात द्यायचं, ठीक है, समझ में आया? ठीक है, टेम्परेचर ग्रेडियंट, ये छोटी छोटी बातें हैं, जो बुक में डायरेक्ट लिखी है, अपन उसको थोड़ा सा इन डिटेल में पढ़ेंगे। ओके, सो इसको क्या बोलेंगे अपन? टेम्परेचर ग्रेडियंट, यानी dt अपॉन dx। ठीक है, चलो तो आगे अपन जाएंगे, इसका जो एक्सप्रेशन है वो अपन निकालेंगे। ठीक है, इसका भी मैं स्क्रीनशॉट लेके आपको भेजता हूँ। ठीक आहे, टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, मी मराठीत सांगतो आता. मला वाटलं हिंदी ट्राय केली, तुम्हाला जमल की नाही का मग? आणि तुम्हाला काय म्हटलं होतं काल, की मला हिंदी शिकायची आहे. ओके, पण चला, तुम्हाला समजत नसेल तर काही मतलब नाहीये, तर मग मी काय करतो आता या ठिकाणी मराठीतच तुम्हाला हे लेक्चर घेतो. ओके, ठीक आहे, पुसू का? हा, आता पहा, मी हिंदी याच्यामुळे घेत होतो की काही एरियामधून विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आल्या, ज्यावेळेस मी त्यांना व्हिडिओ शेअर करत होतो त्यावेळेस, सर थोडस हिंदीमधून प्रयत्न करा, हिंदीमधून सांगण्याचा प्रयत्न करा, आणि म्हणून मी हिंदीतून लेक्चर घेत होतो. ठीक आहे, घेण्याचा प्रयत्न आज केला होता, आहे ना, थोडं थोडं, कारण बरेचसे म्हणजे आपल्या एरियातील म्हणा किंवा औरंगाबाद जालना रिजन मध्ये पण काही विद्यार्थी आहेत, त्यांनाही थोडस हिंदीमधून सांगा म्हणून रिक्वेस्ट होत्या. ओके, मी काय करतो, थोडस हिंदीमधून दुसरं लेक्चर स्वतः रेकॉर्ड करतो सेपरेट, तुम्हाला मात्र आता मराठीतून त्या ठिकाणी सांगतो. तर दोन गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी बेसिकली सांगितल्या होत्या. त्यामध्ये बेसिकली कोणत्या कोणत्या होत्या? तर टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, आणि हीट ट्रान्सफर केव्हा होते? जेव्हा टेम्परेचर डिफरन्स असेल. म्हणजे जास्त टेम्परेचर कडून हीट ट्रान्सफर होते कमी टेम्परेचर कडे. ठीक आहे, जास्त टेम्परेचर कडून हीट ट्रान्सफर होते कमी टेम्परेचर कडे. आता आपल्याला ह्याचा मेन जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला आज त्या ठिकाणी बघायचा आहे, आणि ज्याच्या बेसिसवर आपण त्याच्या बेसिसवर आपण फॉर्म्युले तयार करणार आहोत.
ठीक आहे, चला तुमची चॅटिंग बंद करा आता. हा, तर पहा या ठिकाणी आपल्याला हे हाय टेम्परेचर म्हणू आपण आणि हे लो टेम्परेचर T1 आणि हे दुसरं काय आहे T2. ओके, तर जेव्हा हीट या ठिकाणाहून इथं ट्रान्सफर होते ना T1 पासून T2 या टेम्परेचर, म्हणजे हाय टेम्परेचर कडून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो T1 इज ग्रेटर दॅन T2, यानी हायर टेम्परेचर कडून हीट ट्रान्सफर टुवर्ड्स लोअर टेम्परेचर लाईक दिस. ओके, तर हीट या ठिकाणी या दिशेने चालली. ठीक आहे, आता यामध्ये काय होतं की जेव्हा हीट जात असते ना, तेव्हा क्रॉस सेक्शन एरिया जर समजा वाढला, इफ क्रॉस सेक्शन एरिया इन्क्रीजेस, क्रॉस सेक्शन एरिया जर वाढला तर इथून हीट थोड्या भागातून जात होती ना, आता मोठ्या भागातून चालली. म्हणजे जेवढा क्रॉस सेक्शन एरिया तुमचा वाढेल ना, तेवढी हीट पण काय होईल, वाढेल. म्हणजे हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया. बरं, हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया. जेवढा जास्त क्रॉस सेक्शन एरिया असेल तेवढा हा हीट पण कशी ट्रान्सफर होणार, जास्त. ऍज लाईक पाईप, जसं पाईप मधून जर समजा पाणी आपण पाठवलं तर कमी पाईपामधून कमी पाणी, मोठ्या पाईपातून जास्त पाणी. लक्षात नाही, हीच कन्सेप्ट करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पण आहे बघा. एरिया जेवढा कमी तेवढा याच्यातून जाणारे चार्ज फ्लो है ना, त्याला पण आपण स्मॉल क्यू दर्शवतो. चार्ज फ्लो कमी, जेवढा क्रॉस सेक्शन एरिया जास्त तेवढा चार्ज पण जास्त, याने त्याला आपण करंट असं म्हणतो. हा, इथं चार्ज ऐवजी फक्त कोण आहे, हीट, म्हणून ह्याला नाव दिलं आपण हीट करंट, दॅट इज एच. जसं तुम्ही ह्याला करंट म्हणजे काय म्हणता, दिस चार्ज अपॉन टाइम, तसं इथं हीट करंट कशाला म्हणून आपण, ही हीट आहे, मग हीट करंट कशाला दर्शवतो, एच न. मग जेवढा ही हीट जास्त इन टाइम टी, त्याला म्हणायचं हीट करंट, आणि याला म्हणायचं करंट इलेक्ट्रिसिटी. यानी चार्ज मुळे जो फ्लो होतो त्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणायचं, आणि हीटचा जो फ्लो आहे त्याला हीट करंट असं म्हणायचं. काय म्हणायचं, हीट करंट. ओके, वॉटर करंट, हीट करंट. फ्लुइड सेक्शन मध्ये आपण वॉटर करंट पाहणार आहोत. फ्लुइड सेक्शन मध्ये वॉटर करंट, हीट सेक्शन मध्ये हीट करंट, आणि करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये इलेक्ट्रिक करंट. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजे चार्ज पर युनिट टाइम इलेक्ट्रिक करंट, हीट पर युनिट टाइम हीट करंट, तसंच वॉटर पर युनिट टाइम दॅट इज वॉटर करंट. हे पण आपण वेगवेगळ्या बुक मध्ये, सॉरी, वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके, सो हे आपण हीट करंट बाबतीमध्ये लिहिलं. ओके, तर हे दुसरं बघा. आता अजून याच्यामध्ये काय निदर्शनात आलं आपल्याला, अजून याच्यामध्ये एक निदर्शनात आपल्याला येतं की जेवढी याची लेंथ जास्त, लांबी वाढली. आता मला सांगा, जेव्हा आपण हीट कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं बघा, जेव्हा आपण हीट याला देतो ना, त्यावेळेस हीट याला मिळाली, हा स्वतःकडे थोडीशी हीट ठेवतो, थोडी पुढे पाठवतो, हा स्वतःकडे थोडी ठेवतो, हा पुढे पाठवतो, स्वतःकडे ठेवतो, पुढे पाठवतो. मग जेवढी लांबी जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी स्वतःकडे ठेवणाऱ्याची संख्या पण कशी असेल, जास्त असेल. जेवढी लांबी जास्त असेल. लक्षात आहे का, जसं सरकारी योजनेमध्ये काय असतं की सरकारी योजनेमधून समजा मुख्यमंत्र्याकडून मंत्र्याकडे, मंत्र्याकडून राज्यमंत्र्याकडे, राज्यमंत्र्याकडून है ना आमदाराकडे, आमदाराकडून कलेक्टरकडे, किंवा आपण जो काही रिजनल ऑफिसर असेल, किंवा आपण म्हणू शकतो जिल्हा परिषदकडून, जिल्हा परिषदकडून पंचायत समिती, पंचायत समितीकडून ग्रामपंचायत, ग्रामपंचायतकडून सदस्याकडून, सदस्याकडून लाभार्थ्याकडून. मग इथून 10,000 जर गेले तर प्रत्येक जण आपापल्याकडे समजा त्या ठिकाणी 1,000 ठेवत गेलं, 1,000 असं ठेवत गेलं है ना. 10,000 मधून 10,000, याच्याकडे 1,000 गेले, 1,000 येणे, 1,000 ठेवले, येणे 1,000 ठेवले. प्रत्येक जण आपल्याकडे 1,000 ठेवत गेला. तुम्हाला सांगा या शेवटच्याकडे किती येईल बरं, 1 2 3 4 5 6 7 8, हे शेवटच्याकडे उरले किती, तर शेवटच्याला 2,000 उरले है ना. म्हणजे शेवट वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी घोषणा समजा या शेवटच्याला किती केली, 10,000 है ना. पण या लाभार्थ्याकडे किती पोहोचले, 2,000. का, कारण याची लांबी वाढली ना, साखळी वाढली ना, त्यामुळे प्रत्येक जण आपल्याकडे काय केलंय, ही दिलेली हीट प्रत्येकाने आपल्याकडे ठेवत 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 शेवटी लाभार्थ्याकडे एकदम 10,000 ऐवजी 2,000 पोहोचली. याला तर कोणती मेथड म्हणतात, कंडक्शन मेथड म्हणतात. पण जर हीच डायरेक्ट जर हिने मुख्यमंत्री डायरेक्ट याच्या अकाउंट मध्ये टाकली असते तर ही मधली साखळी काय झाली असती. तसंच हीट ट्रान्सफर मध्ये आहे, जेवढी लेंथ वाढत जाईल ना तेवढं त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर, हा कसं होईल, हीट ट्रान्सफर ही कशी होईल, कमी कमी होत जाईल. लक्षात आलं सगळ्यांच्या, म्हणजे लेंथ इन्क्रीज झाली तर हीट ट्रान्सफर कमी, लेंथ इन्क्रीज झाली हीट ट्रान्सफर जास्त होईल. म्हणजे याचा अर्थ असा इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. लेंथ वाढली तर हीट कमी, आणि लेंथ जर कमी झाली तर हीट ट्रान्सफर झालेली जास्त असेल. लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके,
काही जण म्हणते सर नेमकं तुम्ही काय शिकवत आहे की नाही, राजकारण का हे ना, फिजिक्स कारण फिजिक्समुळे राजकारण घुसलं आहे ना. ओके, तर मग आपण काय सांगू शकतो, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. A means what? Cross section area of conductor. Cross section area of heat conductor. हे कंडक्टर आहे पण कोणता आहे, हीट कंडक्टर. लेंथ एरिया, लेंथ L यानी लेंथ ऑफ कंडक्टर. ओके, लेंथ ऑफ कंडक्टर. ठीक आहे, त्यानंतर आपण काय सांगू शकतो, हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, जेवढा डिफरन्स जास्त असेल तेवढी हीट ट्रान्सफर कशी असेल, जास्त असेल. कारण एक सांग, हीट ट्रान्सफर होण्यासाठी टेम्परेचर डिफरन्स पाहिजे. सारखं टेम्परेचर जर असेल तर बघा, जसं की 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. जसं की वॉटरच्या बाबतीमध्ये जर समजा या ठिकाणी 2 टँक आहेत आणि 2 टँकला असं पाईपनं जोडलं, पण याची हाईट पाण्याची आणि याची हाईट जर पाण्याची सेम असेल तर कुठून कुठं पाणी जाईल, तर कुठूनच कुठं पाणी जाणार नाही. ओके, तर याचा अर्थ असा की पाण्याच्या ट्रान्समिशनसाठी दोघांमध्ये काय असणं आवश्यक आहे, तर वॉटर लेवलचा डिफरन्स असणं आवश्यक आहे, तरच इकडून इकडे पाणी जाईल. जर लेवल सेम होईल तोपर्यंत पाणी जात राहील, हे आपल्याला माहिती आहे. तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जर आपण पाहिलं तर जेवढं पोटेन्शियल त्याच्यामध्ये 2 कंडक्टरचं किंवा 2 पॉईंटचं जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढं त्या ठिकाणी दोघांमध्ये काय फ्लो होईल, करंट. तसं या ठिकाणी काय आहे, जेवढा डिफरन्स जास्त असेल तेवढा करंट पण कसा फ्लो, सॉरी तेवढा हीट करंट म्हणा किंवा हीट म्हणा कशी ट्रान्सफर होईल जास्त. समजा मी म्हणले तर 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, इथं 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. इथं मी म्हणलं त्या ठिकाणी 60 डिग्री आहे आणि इथं 10 डिग्री सेल्सिअस आहे. तर इथली हीट आणि इथली हीट दोघांमधला जर फरक आपण बघितला, समजा हीट Q1 आहे, ही किती आहे Q2, तर कोणती हीट जास्त असेल, तर Q2 ही जास्त असेल. का बरं, कारण या दोघांमधला डिफरन्स आणि या दोघांमधला डिफरन्स कुठं जास्त आहे, तर या केसमध्ये डिफरन्स जास्त आहे, म्हणून तिथं ट्रान्सफर होणारी हीट पण जास्त असेल. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स जेवढा जास्त, तेवढी हीट ट्रान्सफर पण कशी असेल, जास्त असेल. लक्षात मी काय सांगतोय, जेवढा टेम्परेचर डिफरन्स जास्त असेल तेवढी हीट ट्रान्सफर पण कसं असेल, जास्त असेल. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिताना काय लिहितोय बघा, सो आपण काय म्हणतो मग त्या ठिकाणी, तर so this heat is transferred directly proportional to the change in the temperature, delta T. यानी त्याला तुम्ही असंही लिहू शकता, T1 मायनस T2 है ना, या डेल्टा टी च्या ऐवजी असंही तुम्ही लिहू शकता. ओके, आणि L हे काय आहे, तर L यानी dx म्हणू शकतो आपण, दोघांमधला डिस्टन्स, दोघांमधला अंतर, दोघांमधलं 2 पॉईंट मधलं अंतर, ते आपण जर समजा इथे L मानलं आणि लेंथ ऑफ रॉड मानली, ठीक आहे, या प्रकारे. सो या सगळ्यांना कंबाईन करून, कंबाईन दिस अबाउट इक्वेशन्स, वी विल गेट द by combining above equation, वरील इक्वेशन जर आपण कंबाईन केलं है ना, सो what we get that is the Q is directly proportional to the area. ठीक आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, सॉरी हियर द 1/L यानी इनव्हर्सली प्रोपोर्शनल पाहिजे. ओके, हे तुम्हाला मी सांगितलं, लिहिले मात्र L असं. देन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द L and then directly proportional to delta T. यानी मग इथं हा रिमूव्ह करण्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी, टू रिमूव्हिंग दिस प्रोपोर्शनॅलिटी साइन वी यूज हियर द कॉन्स्टंट दॅट इज अ K. आणि म्हणून K हा एक कॉन्स्टंट घेतला आणि त्याला आपण A/L इंटू, त्याला आपण लिहू शकतो T1 मायनस T2 असं लिहू, हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर. या ठिकाणी T1 इज ग्रेटर दॅन T2 हे ध्यानात ठेवायचं आहे. तर हा एक आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी मिळालेला. ठीक आहे, या आहे लक्षात सगळ्यांच्या. सो Ka in this, what is this K? K is a heat conductivity, constant of heat conductivity. आणि हा जो कॉन्स्टंट आहे, हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट रॉड टू रॉड, मटेरियल टू मटेरियल हा बदलत जाईल. हा ज्या त्या मटेरियल साठी कसा असेल, कॉन्स्टंट असेल. हा पण मटेरियल टू मटेरियल काय होईल, बदलत जाईल. ज्याच्या त्याच्यासाठी कॉन्स्टंट, पण मटेरियल टू मटेरियल
बदलत जाईल. लक्षात राहायचं सगळ्यांच्या. जसं सिल्वरची हिट कंडक्टिव्हिटी ही सगळ्यात जास्त आहे. समजा मग सिल्वर मध्ये होईल काय माहितीये का, की सिल्वरची जी काही कंडक्टिव्हिटी असेल ती सगळीकडे कुठेही सिल्वरची कंडक्टिव्हिटी कशी असेल, सेम असेल आणि ती कॉन्स्टंट असेल. पण ही जर का समजा तुम्ही रॉडची घेतली, आयर्न रॉड, लोखंडाच्या रॉडची जर घेतली, तर सिल्वर आणि लोखंडाच्या रॉडची हीट कंडक्टिव्हिटी सेम असेल का? नाही. त्या दोघांची वेगवेगळी असेल, पण जी असेल ती कॉन्स्टंट असेल. तर सिल्वरची समजा 5 असेल आणि लोखंडाच्या रॉडची समजा 2 असेल, तर सिल्वरची 5च राहील, ती कॉन्स्टंट असेल. कुठेही गेलं, कोणत्याही देशात गेला, कुठेही गेला तरी. आणि रॉडची जी आहे समजा 2, कोणत्या? आयर्न रॉडची. तर तुम्ही कुठेही जा, आयर्न रॉडची किती असेल? 2च असेल आणि ती पण कशी असेल? कॉन्स्टंट असेल. दॅट इज हीट कंडक्टिव्हिटी, कॉन्स्टंट ऑफ हीट कंडक्टिव्हिटी. कॉन्स्टंट ऑफ हीट कंडक्टिव्हिटी. लक्षात राहील सगळ्यांच्या? या प्रकारे. मग याचा आपण त्या ठिकाणी जर या के बरोबर आपण काढायचं ठरवलं तर क्यू इंटू एल अपॉन ए इंटू डेल्टा टी असं लिहू शकतो. ह्याचं जर एसआय युनिट तुम्हाला एसआय युनिट क्यू हीट आहे ना, जूल तुम्ही लिहू शकता. एल म्हणजे मीटर, एरिया मीटर स्क्वेअर, टेम्परेचर, टेम्परेचर त्या ठिकाणी येईल कशामध्ये मोजतो? केल्विन मध्ये एसआय सिस्टम. अजून या ठिकाणी सांगा, तुम्ही हे सर्व एका सेकंदासाठी करत असाल, पण जर समजा तुम्ही त्या ठिकाणी 2 सेकंदासाठी केलं तर हीट डबल होईल, है ना. 3 सेकंदासाठी केलं तर हीट काय होईल? वाढत जाईल. 4 सेकंदासाठी केलं तर हीट अजून पण काय होत जाईल? वाढत जाईल. यानी ही हीट तुम्ही जेवढा वेळ वाढवताल, जेवढा वेळ तुम्ही हीट देताल, तेवढी हीट पण कशी असेल? जास्त असेल. हीट ट्रान्सफर कशी असेल? जास्त असेल. सो दिस हीट ट्रान्सफर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डीटी यानी टाइम. सो इथे आपण अजून काय यूज करू शकतो मग? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल डीटी. स्मॉल डीटी हे पण आपण यूज करू शकतो, है ना. मग आपण आता स्मॉल डीटी या ठिकाणी कशी येईल बरं? भागली येईल की नाही? स्मॉल डीटी हे म्हणजे कोण आहे? स्मॉल डीटी म्हणजे कोण आहे? टाइम आहे. कॅपिटल डीटी म्हणजे कोण आहे? टेम्परेचर आहे. दिस इज अ टेम्परेचर, दिस इज अ टाइम. दोघांमधला फरक लक्षात घ्या. मग टाइम भागले आणि इथं पण काय मग? सेकंद. लक्षात राहील? हा, सेकंद. ठीक आहे. आता आता या ठिकाणी बघा, याच्यातलं 1 मीटर कॅन्सल होईल, याच्यातलं 1 मीटर कॅन्सल होईल, म्हणजे येईल काय बरं मग? तर ती बघा एसआय सिस्टीम नुसार जूल पर सेकंद, है ना. इथं कोण उरलं? 1 मीटर उरलं आणि कोण उरलं? केल्विन. जूल पर सेकंद यानी वॅट पर मीटर पर केल्विन असं आपण लिहू शकतो. जूल पर सेकंद यानी वॅट, है ना, है ना. आणि हे मीटर जसं केल्विन जसं तसं. सो दिस इज व्हॉट, दिस इज द एसआय सिस्टीम, एसआय युनिट ऑफ दिस के. और आपण तुम्ही काय लिहू शकता? तर केल्विन ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी डिग्री सेल्सिअस पण लिहू शकता. डिग्री सेल्सिअस कन्व्हेन्शनल युनिट आपण म्हणतो. तर अशा प्रकारे ह्या केचं काय आहे? त्याचं युनिट आहे. तर तुम्ही याचं मला एक काय काढून दाखवा? डायमेन्शन्स. डायमेन्शन्स मला काढून सेंड करा. डायमेन्शन्स मला तुम्ही काढून आता सेंड करा बघा. ठीक आहे. सो व्हॉट इज दिस? द कंडक्शन मेथड मध्ये आलेला आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो काय आला बरं फॉर्म्युला मग? तर तो हा आपल्याला फॉर्म्युला भेटला, Q इज इक्वल टू K इंटू A अपॉन L T1 मायनस T2 इंटू dt, है ना. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. मग हीट ट्रान्सफर साठी जो आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे तो आपण काय घेऊ शकतो बघा. हीट ट्रान्सफर साठी फॉर्म्युला आपल्याला मिळाला, आपण डीक्यू पण म्हणू शकतो, स्मॉल हीट पण म्हणू शकतो.
and that is K into A. K into A. तुम्ही इथं मायनस पण सिम्बॉल काही काही पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो का दिलाय त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. T1 minus T2 अपॉन L into dt असा हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. यामध्ये मायनस सिम्बॉल देणार. मायनस का शो करतं की टेम्परेचर डिक्रीजेस, पण तुला याची गरज नाही आपल्याला इथं मायनस. आपण सहज समजून घेतो द निगेटिव्ह साइन इज हिअर बिकॉज ऑफ द टू डिक्रीज इट शोज द डिक्रीज इन टेम्परेचर. म्हणजे जशी हिट ज्या दिशेने जाणार तर इन द डायरेक्शन ऑफ हीट ट्रान्सफर द टेम्परेचर डिक्रीजेस. ओके, somewhere use the negative sign it to show negative sign to show the in the direction of heat transfer the temperature decreases. म्हणजे हीट ज्या दिशेने चालली ना त्या दिशेने टेम्परेचर कमी कमी होत चाललेलं आहे. आणि हे शो करण्यासाठी काही फॉर्म्युलामध्ये काही पुस्तकामध्ये मायनस हा सिम्बॉल यूज केलेला आहे. त्याची आपल्याला या ठिकाणी दर्शवण्याची गरज नाहीये. बरेच जणांनी पुस्तकं त्या ठिकाणी वेगवेगळे पाहिलेले असतील, लेक्चर्स पाहिलेले असतील, तर त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज होऊ शकता की यार सरने तर मायनस घेतलं नाही, तिथं तर मायनस दिले. सो व्हॉट इज दिस इज बेसिकली यूज टू शो द डायरेक्शन ऑफ द हीट किंवा इन द डायरेक्शन ऑफ हीट ट्रान्सफर द टेम्परेचर डिक्रीजेस. है ना, टेम्परेचर डिक्रीजेस. दिस इज द मेनली द मीनिंग बिहाइंड दैट निगेटिव्ह साइन. ओके, नाउ आता याच्यामध्ये बघा डीक्यू अपॉन डीटी आपण असं लिहू शकतो. हे बघा इंटू डीटी आहे, इकडे जर भागिले केले तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे याच्यामध्ये सिम्बॉल व्हेरिफिकेशन करू शकता. सिम्बॉल व्हेरिएशन आपण करू शकतो. मग याला तुम्ही काय म्हणणार आहात माहिती का? याला तुम्ही हीट ट्रान्सफर दॅट इज रेट हीट करंट किंवा आपण म्हणू शकतो रेट ऑफ हीट ट्रान्सफर एच असं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. बघा चेंज इन टेम्परेचरला डीटी घेऊ शकतो आणि एल ला आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो इन शॉर्ट मध्ये डीएक्स. म्हणजे हे झालं टेम्परेचर ग्रेडियंट. त्याला आपण काय म्हणू शकतो मग एल ऐवजी दॅट इज अ चेंज इन लेंथ किंवा ज्या दोन पॉईंट मधला टेम्परेचर डिफरन्स काढायचा त्या दोन पॉईंट मधला तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल तर ते आपण असं लिहू शकतो. त्याला आपण टेम्परेचर ग्रेडियंट असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये चेंज इन टेम्परेचर T1 मायनस T2 आणि दोन पॉईंट मला जो अंतर आहे ते काय दिलेलं एल असं आपण सांगू शकतो. बघा लक्षात राहील सगळ्यांच्या या प्रकारे. म्हणजे हा जो रॉड आहे समजा तुम्ही या दोन पॉईंट मधलं तर त्या ठिकाणी आपण काय घेतलं T1 हे टेम्परेचर घेतलं, हे T2 घेतलं, हे तिकडून इकडे चालली. या दोन पॉईंट मधलं जे डिस्टन्स आहे समजा ते किती आहे dx आणि दोघं मला डिफरन्स आहे समजा तो किती आहे dt. जर तुम्ही या दोन पॉईंट मध्ये घ्यायचं म्हटलं आणि याची जर लेंथ घेतली l, तर या दोन पॉईंट मधला आपण टेम्परेचर डिफरन्स घेतला तर या दोन पॉईंट मधला तुम्हाला काय घ्यावं लागेल अंतर. त्या दोन पॉईंट मधला डिफरन्स जर समजा त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या दोघांमधला डिफरन्स किती आहे समजा dt आहे आणि या दोघांमधला अंतर पण किती आहे dx आहे. तर तुम्ही दोघांमधला डिफरन्स dt घेणार अपॉन dx घेणार. ओके, जर का तुम्ही या दोघांमधला टेम्परेचर घ्यायचं ठरवलं या दोन पॉईंट मधलं इथलं आणि इथलं तर तो या दोघांमधला अंतर किती घ्यावं लागेल एल. मग इथलं टेम्परेचर समजा T1 आहे, इथलं टेम्परेचर समजा T2 आहे, तर T1 मायनस T2 तुम्ही घेणार. हीट या दिशेने ट्रान्सफर होणार. म्हणजे या दिशेने हीट ट्रान्सफर चालली. मला सांगा T1 चं टेम्परेचर जास्त आहे आणि T2 चं कमी आहे. मग हीट कोणत्या दिशेने कमी कमी होत चालली तर टेम्परेचर कोणत्या दिशेने कमी कमी होत चालला ज्या दिशेने हीट चालली त्या दिशेने टेम्परेचर काय होत चाललं कमी कमी होत चाललं. आणि हा हे जो हीट ट्रान्सफर आहे जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे तो स्टडी स्टेट मध्ये कसा असतो कॉन्स्टंट असतो. आपण या ठिकाणी असं दर्शवतो. ओके, तर लक्षात असाही फॉर्म्युला आहे. ओके, असाही आहे असाही आहे. काही ठिकाणी तो मायनस घेतला. ओके, सो या ठिकाणी मायनस घेऊ शकते. सो व्हॉट इट शोज द निगेटिव्ह साइन indicate that the heat the temperature decreases in the direction of heat transfer. इन द डायरेक्शन ऑफ हीट ट्रान्सफर असं त्याच्या मागचा मिनिंग होतो. ठीक आहे, राहील लक्षात. त्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. की एल काय बेटांनो एल मला पाठवलं मला समजलं नाही बरं का माझी काही मिस्टेक झाली का एल मध्ये. ठीक आहे, हा आता बघा चला लक्ष द्या. थोडीशी चॅटिंग कमी करा बेटांनो. अडचण असेल तर डायरेक्ट माझ्याशी चर्चा करत जा. तुमच्या अडचणी क्लिअर करण्यासाठी आम्ही आहोत. आमची ड्युटीच ती आहे. ठीक आहे, हा तर लक्षात आलं सगळ्यांच्या. सो कंडक्शन मेथड
आणि त्यामध्ये असणारा हा जो वेगवेगळे व्हॅरिएशन ऑफ फॉर्म्युले तुमच्या समोर येतील, हे 1 नाही आहे, हे एल आहे, हेच म्हणायचं होतं तुम्हाला. ठीक आहे. आता पहा, आपण याच्या पुढचा जो पॉइंट आहे आणि तो जो पॉइंट असेल त्याच्यावरले आधी आपण एखादं न्यूमेरिकल बघूया, म्हणजे हे कन्सेप्ट थोडेसे आपल्याला क्लिअर होतील. आणि याच्यावर आपण एक दुसरा जो पॉइंट आहे तो आपल्याला पुढे कामाला येणारच आहे, थर्मल रेझिस्टिव्हिटी. आता हे पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे, कारण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे. फ्लुइड सेक्शन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला हेच मी रिपीट करणार आहे. कारण फिजिक्स मध्ये काय असतं, युनिफिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. व्हॉट इज द युनिफिकेशन? की फिजिक्सच्या सायंटिस्टनं ज्यावेळेस फिजिक्स ड्राईव्ह केलं ना, त्यावेळेस त्यांचं असं टार्गेट होतं की प्रत्येक कन्सेप्ट ही एकाच पद्धतीने असावी, एकच पद्धत असावी. मग करंट फ्लो साठी एक पद्धत असावी, वॉटर फ्लो साठी एक पद्धत असावी, हीट फ्लो साठी. ज्याचा फ्लो होतो त्याला करंट असं म्हणतात. जर चार्जचा फ्लो झाला तर इलेक्ट्रिक करंट बनतो, हीटचा फ्लो झाला तर त्या ठिकाणी हीट करंट बनतो, आणि वॉटरचा फ्लो झाला तर त्याला वॉटर करंट असं म्हणतात. करंट इज व्हॉट? इट इज अ फ्लो. इट इज अ फ्लो. आणि त्या फ्लोचा रेट काढणं म्हणजेच त्या त्या ठिकाणचा त्या ठिकाणी तो करंट काढणं असो. मग आता इथे हीटचा फ्लो काढला, हीटचा रेट ऑफ फ्लो काढला, हीटचा रेट ऑफ फ्लो, ही हीट जात होते एवढ्या टायमामध्ये, त्या हीट ऑफ रेट ऑफ फ्लो ऑफ हीटला आपण नाव दिलं हीट करंट. जर चार्ज गेला असता इथं तर त्या चार्ज फ्लोच्या रेटला आपण म्हणलं असतो इलेक्ट्रिक करंट. वॉटर जर गेलं असतं तर त्या वॉटरच्या फ्लो ऑफ त्या रेटला आपण म्हणलं असतो वॉटर करंट. लक्षात येते का? तर मला बघा, आता हीट फ्लो हा जो डिपेंड आहे 2 पॉईंटच्या टेम्परेचर डिफरन्सवर. करंट फ्लो हा डिपेंड आहे 2 पॉईंटच्या पोटॅन्शियल डिफरन्सवर. आणि वॉटर फ्लो हा डिपेंड आहे 2 पॉईंटच्या हाईटवर. जास्त हाईट, कमी हाईट. आर यू गेटिंग इट? ओके. पुढचे चॅप्टर पण आपल्याला शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला तसं मी पुढचं आता सांगतोय तसं पुढे गेल्यानंतर मागचं त्यावेळेस सांगेन. लक्षात काय, रिकेप आपण करणार आहोत. ओके. सो दिस इज द थर्मल रेझिस्टिव्हिटी. तसंच करंट रेझिस्टिव्हिटी पण आहे. थर्मल रेझिस्टिव्हिटी ही पण आपण आता बघूया. सो व्हॉट इज दिस थर्मल रेझिस्टिव्हिटी? ठीक आहे. मग आता थर्मल रेझिस्टिव्हिटीचं जर बाबतीमध्ये पाहायचं असेल तर आपण काय सांगू शकतो या थर्मल रेझिस्टिव्हिटी बाबतीमध्ये? जसं की आपण पाहिलं होतं बघा, dq upon dt is what? dq upon dt is this. dq upon dt is this. That is the key a into a, t1 minus t2 upon l. असं हा जो के ए आहे ना, हा गुणिले आहे, ह्या याला जर भागिले आणला ना तर तो असा येईल बघा, याला आपण के इंटू ए. सो हा dq बाय dt असं. हा जो दिसतोय ना आपल्याला, याला आपण हीट म्हणतो, याला आपण एच पण लिहू शकतो. यू कॅन राईट लाईक दिस एच. ओके. हा जो आहे ना एल अपॉन के, ह्या एल अपॉन के ए ला आपण त्या ठिकाणी म्हणलं थर्मल रेझिस्टिव्हिटी. काय म्हणलं? थर्मल रेझिस्टिव्हिटी. आणि एल अपॉन के इंटू ए. लक्षात घ्यायचं, त्याला आपण काय म्हणतो मग? थर्मल रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. What is this? This is the thermal resistance. तर थर्मल रेझिस्टन्स रेझिस्टिव्हिटी म्हणल्यापेक्षा आपण काय म्हणतो? थर्मल रेझिस्टन्स म्हणा. थर्मल रेझिस्टन्स. तर हे ध्यानात ठेवा, याचा उपयोग आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पुढे करायचा आहे. तर पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये थर्मल रेझिस्टन्स. प्रत्येक ठिकाणी सगळ्या मेथड सेम आहेत, काहीच अडचण नाही. तुम्हाला मागची ज्यावेळेस पुढच्या मेथड शिकू त्यावेळेस मागच्या मेथड मी तुम्हाला आठवण करूनच देईल. थर्मल रेझिस्टन्स दॅट इज आर इज इक्वल टू एल अपॉन के ए. शॉर्ट पॉइंट आहे पण महत्वाचा आहे, पुढे त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाठवतो आणि काही न्यूमेरिकल मी या ठिकाणी सांगतो. Okay, see the numerical on this.
ओके पहा, द थिकनेस ऑफ आइस, I should write like this. Example. Thickness of ice on a lake 5 centimeter, and the temperature of air is minus 20 degrees Celsius. If the rate of cooling of water inside the lake be 20,000 calorie per minute through each square meter surface, find K for ice. काय करायचं आपल्याला? के काढायचा आहे. कोणासाठी? आईस साठी काढायचा, आणि तो कसा काढणार होता हे बघा. आपल्या समोर पहिला तर एक फॉर्म्युला तुमच्या समोर आला पाहिजे, दॅट इज एच चा, यानी डी क्यू अपॉन डी टी. यानी बेसिक फॉर्म्युला तुमच्या समोर काय आहे, तर तो असा आहे बघा, डी क्यू इज इक्वल टू के इंटू ए अपॉन ए इंटू डेल्टा टी अपॉन एल, असा तुमच्या समोर फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. मग डी क्यू अपॉन इंटू डी टी, इंटू स्मॉल डी टी, हा राहील ना असायला. हा स्मॉल डी टी जर मला भागिले आले तर डी क्यू अपॉन डी टी होईल, आणि एच, यानी एच बरोबर इकडे काय उरलं मग, के इंटू ए इंटू डेल्टा टी अपॉन एल असं उरलं. मग तुम्हाला एरिया दिलेला आहे का बघा, एल दिलेला आहे का बघा, चेंज इन टेम्परेचर दिलेला आहे का बघा, रेट ऑफ हीट फ्लो दिलेला आहे का बघा, म्हणजे तुम्हाला के मिळेल. ओके. सो सी द गिवन डाटा, गिवन इन्फॉर्मेशन, द थिकनेस ऑफ आइस ऑन अ लेक 5 सेंटीमीटर. थिकनेस, जाडी, यानी तुमची त्या ठिकाणी जाडी जी आहे ती किती दिलेली आहे, 5 सेंटीमीटर थिकनेस म्हणू शकतो आपण, 5 सेंटीमीटर. ठीक आहे. 5 सेंटी म्हणजे 10⁻⁻² मिळेल. The temperature of air is, what is the temperature? Temperature of air, हवेचे temperature 20 degrees Celsius. If the rate of cooling of water inside the lake B, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर जो दिलाय तो -20 आहे, आणि बर्फाचं समजा जे वॉटर आहे किंवा जे वॉटर जे दिलंय ते आपण इनसाइड द आईस आपण म्हणू शकतो. वॉटर, रेट ऑफ कुलिंग ऑफ वॉटर इनसाइड द लेक, आतमध्ये, म्हणजे आपण वॉटर, म्हणजे मला सांगा, जो इफ द रेट ऑफ कुलिंग ऑफ वॉटर इनसाइड द लेक बी थ्रू द इच स्क्वेअर मीटर सरफेस, म्हणजे जो एरिया जो आहे तो किती घ्या, स्क्वेअर मीटर, यानी 1 मीटर स्क्वेअर घ्या. ओके, ठीक आहे. सेंटी म्हणजे -2 मीटर मध्ये केलं म्हणजे लेंथ आपण घेतली, जाडी आहे, एवढ्या जाडीचा लेक आहे, असा एवढ्या जाडीचा लेक आहे, हा तलाव आहे, एवढी जाडी आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला. आणि ही हवा आहे, एअर आहे, इकडे एअर आहे, एअरचं तापमान जर -20 डिग्री सेल्सिअस असं आपण म्हणू शकतो. मग ह्याचा रेट ऑफ कुलिंग जो आहे आतमधला, आणि मग याचा इनसाइडचं तापमान आपल्याला काही दिलं नाही, म्हणजे आपण ते काय म्हणू शकतो, 0 डिग्री सेल्सिअस म्हणू शकतो. हीट इकडून इकडे जाईल, म्हणजे याची ती आतली हीट निघून जाईल, म्हणजे हे पाणी आतलं काय होईल मग, फ्रीज होत जाईल, आणि ते आईस मध्ये कन्वर्ट होत जाईल आतलं. त्याला दिलं नाही ना टेम्परेचर, टेम्परेचर ऑफ वॉटर दिलं का नाही, लेट्स वी कन्सिडर द 0 डिग्री सेल्सिअस ऑफ दिस वॉटर. या वॉटर मध्ये हीट बाहेर पडली तर आपोआप हे वॉटर पण, आता ही जाडी किती आहे, 5 सेंटीमीटर, एवढ्या जाडीचा हा तलाव आहे,
म्हणजे या एअरची जी एअर या वॉटरमध्ये हीट बाहेर काढून घेईल, कारण हायर टेम्परेचर हीट कुठे जाईल, लोअर टेम्परेचर. दिस इज -20 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. एरिया किती दिलायचा, क्रॉस सेक्शन एरिया आपण किती घेऊ, 1 मीटर स्क्वेअर घेऊ. ओके, दिलाय तो घेऊ. ओके, रेट ऑफ हीट ट्रान्सफर दिलाय बघा. ठीक आहे, रेट ऑफ कुलिंग यानी हीट ट्रान्सफर. हीट कुलिंग आहे ना, हीट निघून चालली तेव्हाच तो कूल होईल ना. मग हीट निघून चालली, कितीच्या रेटने निघून चालली, एवढ्या. म्हणजे हीट रेट ऑफ हीट फ्लो काय असणार आहे, दॅट इज H इज इक्वल टू 20,000 कॅलरी पर मिनिट असं. मग कॅलरीचं जूल मध्ये करायचं असेल तर कसं करणार, तर कॅलरीचं जूल मध्ये करायचं असेल तर कॅलरीचं जूल मध्ये जेव्हा तुम्ही आपण करतो ना त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला 4.2 यानं मल्टिप्लाय करावं लागतं. आणि मिनिट आहे कॅलरीचं रूपांतर, कॅलरीचं जर जूल मध्ये करायचं असेल तर 4.2 न गुणावं लागतं, ते आपोआप जूल मध्ये होतं. आणि मिनिटाचं सेकंद मध्ये करायचं असेल तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे जूल पर सेकंड इज द हीट फ्लो, रेट ऑफ हीट फ्लो. कन्व्हर्जन कळालं कसं त्यांना, कॅलरीचं जर जूल मध्ये करायचं असेल 4.2 न मल्टिप्लाय करायचं, मिनिटचं सेकंड मध्ये करायचं तर 60 डिग्री, कारण सर्वचे सर्व युनिट एसआय मध्ये घ्यावं लागतील आपल्याला. कन्व्हर्जन करून घ्या, काय आहे ते बघा, कॅल्क्युलेशन. ओके, ठीक आहे. सो दिस इज द रेट ऑफ हीट फ्लो. आणि याचं जर समजा तुम्ही सर्व जर कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला याचं आन्सर मिळतं 1400 जूल पर सेकंड. एवढी हीट त्या ठिकाणी या रेट हीट काय होऊ लागली, ट्रान्सफर होऊ लागली. कॅल्क्युलेशन करून बघा, दिस इज द आन्सर. ओके, आता पहा, तुम्हाला एरिया दिलाय, तुम्हाला एच दिलाय, तुम्हाला एल दिलाय, तुम्हाला बघा एच दिलाय, yani या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला एच दिलाय, तुम्हाला ए दिलाय, तुम्हाला एल दिलाय, तुम्हाला चेंज इन टेम्परेचर काढायचंय. तुम्हाला चेंज इन टेम्परेचर काढायचं जर ठरलं तर चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय असतं, T1 - T2 असतो. हे हायर टेम्परेचर यानी 0 डिग्री सेल्सिअस मायनस T2 यानी एअरचं टेम्परेचर किती, -20 मायनस मायनस प्लस यानी 20 डिग्री सेल्सिअस इज द चेंज इन टेम्परेचर. दॅट्स इट. तुम्हाला डेल्टा टी पण माहित झाला है ना. म्हणजे तुम्ही इथे जर पाहिलं तर तुम्हाला डेल्टा टी माहिती आहे, एल माहिती आहे, ए माहिती आहे, के तुम्हाला माहिती नाही, तेच तुम्हाला काढायचंय. तुम्हाला डीक्यू अपॉन डी यानी एच माहिती आहे ना. सो देअरफॉर युजिंग द फॉर्म्युला, आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. आता मी हे लिहिलेले आधी सगळे फॉर्म्युले कट करतो आणि एकच फॉर्म्युला ठेवतो. लक्षात राहील सगळ्यांच्या मग. आणि मग जो फॉर्म्युला आपण लिहितो तर तो किती येणार, सो एच इज इक्वल टू काय मग, तर तो येणार के इंटू ए अपॉन एल इंटू चेंज इन टेम्परेचर. सो एच ची किंमत एच शुड बी 1400 जूल पर सेकंड. ओके, के माहिती नाही, तेच तर काढायचं, हीट कंडक्टिव्हिटी काढायची आपल्याला, फाइंड द के फॉर आइस. ओके, ए एरिया शुड बी द 1. ओके, एल इज 5 इंटू 10⁻². ओके, डेल्टा शुड बी द 20. ओके, ठीक आहे. भागिले इकडे आल्यावर गुणिले होईल, 5 × 5 20 400 असं. मग हे 1000 हे असं येणार, इंटू 10⁻² येणार आणि हे भागिले 4 येणार. इकडे काय होतं के. आता कॅल्क्युलेशन करा, किती येते पहा बरं फायनल कॅल्क्युलेशन. हे असं येते का, 1 2 हे 2 कॅन्सल, 2 0 कॅन्सल, हे उरले 4. मग आता करा के इज इक्वल टू 14 divided by 4. So what is the final answer for this? 3.5 in 0.5 unit cars. So watt per meter per degree Kelvin किंवा जूल पर सेकंद मीटर पर केल्विन असं आपण म्हणू, पर डिग्री सेल्सिअस, सॉरी केल्विन मध्ये डिग्री सेल्सिअस यानी असं लिहू शकतो 3.5 जूल पर सेकंद यानी वॅट मीटर पर डिग्री सेल्सिअस. दिस इज तर ही त्याचं त्या ठिकाणी आन्सर आहे. अशा प्रकारे जर प्रॉब्लेम आले तर तुम्हाला हे सोडवता आले पाहिजे आणि येऊ शकतात, परीक्षेला येऊ शकतात प्रॉब्लेम असे. तर कळलं सगळ्यांना मग. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये याच्यावर मी अजून काही न्यूमेरिकल घेईन आणि याच्या महत्त्वाच्या पुढचा जो न्यूमेरिकल आहे तो फॉर्म्युला बेस कसा आहे तेही मी त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जसं सिरीज कॉम्बिनेशन रॉडचं असेल, पॅरल कॉम्बिनेशन असेल रॉडचं, ते कसं आहे त्याच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करूया. त्या ठिकाणी थांबूया. थँक्यू, ऑल द बेस्ट. ओके, व्हेरी गुड, सर्वांचं अभिनंदन. भरपूर जणांनी त्या ठिकाणी सॉल्व्ह केले, व्हेरी गुड.